मुंबईच्या आणि गावच्या सकाळमध्ये बराच फरक असतो। सकाळी उठलं की असे मस्त कोंबडे वगैरे आरवत असतात। त्यानंतर घरासमोर जर अशी फुलझाडं असतील तर त्यांची फुलं बघताना, त्यातल्या कळ्या बघताना इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे सकाळ अगदी छान होऊन जाते आणि डोळ्यावरची झोप तर निघूनच जाते आणि प्रसन्न वातावरण असतं। कामानिमित्त बाबा माझे मुंबईला असतात, त्यामुळे काका सगळं सांभाळतो आणि आता पावसाची सुरुवात होईल थोड्या दिवसात, म्हणून काका सगळी लाकडांची व्यवस्थित मांडणी करून ठेवणार आहे। आज साखरपुडा आहे त्यामुळे इथं बाजूला वाजतंय जास्त जोरात, त्यामुळे मी यांचा ऑडिओ आहे तो मी थोडासा म्यूट केलेला आहे। हा माझा लहान भाऊ, माझ्या काकांचा मुलगा छोटा, हे आमचं अंगण, माझी आई आणि माझी मुलं बघा इथे समोर उभी आहे आणि इथे काकाचं काम चालू आहे। सकाळी सकाळी बरीच कामं आहेत, साखरपुडा आहे त्यामुळे कामाची खूप धावपळ आहे सगळ्यांचीच, म्हणून काका लवकर हे आटपून घेणार आहे। त्यानंतर मग साखरपुड्याची तयारी करायची अजून। आणि इथे बघा काकी पण काकाला मदत करते। गावी आहे ना निवांत वेळ मिळतो, त्यामुळे कसं सगळ्या गोष्टी पाहता येतात। मुंबईला आपल्याला या गोष्टी दिसतात कधी कधी, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्या कामाची धावपळच इतकी असते ना की अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला पण आपल्याला वेळ नसतो। तर बघा इथे काजू वाळत घातलेत, म्हणजे जेव्हावेळेस आपण काजू काढून आणतो त्याला भरपूर चीक वगैरे लागलेला असतो, तर त्याला धुवून थोडंसं इथे वाळवलं की ते स्वच्छ होतात। आणि हे मोगऱ्याचं झाड मी मगाशी तुम्हाला दाखवलं ना, खूप सारे मोगरे आलेत त्याला आणि ना याला खूप पाकळ्या आहेत, म्हणजे वेगळंच आहे। इथे बघा बरीच फुलझाडं आहेत आणि मला तर फुलझाडं खूप आवडतात। मुंबईकडे तर आपल्याला इतकी लावता येत नाही। हे लग्न घर आणि आता इथे माटो पडेल थोड्या वेळात। आमच्या घरातली 8वी मुलगी आहे, म्हणजे आमच्या घरामध्ये एकूण 9 मुलं आणि 8 मुली आहेत। त्यापैकी 3 मुलांची लग्न बाकी आहेत अजून, पण मुलींची आमची 7 जणांची लग्न झाली आहेत। ही 8वी मुलगी आणि त्यामुळे ना हिच्या लग्नाची सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती आणि फायनली आज तिचं साखरपुडा आहे। त्यांचे घरातले इकडे येणार आहेत आमच्याकडे साखरपुड्यासाठी। हो खूप पातळ जाताना नवरीची मेहंदी बघा आमच्या, ही आमची रूपा आणि आज हिचा साखरपुडा आहे। आणि बघा सगळी लगबग चालू झाली आहे। ही माझी काकी, मागे माझी बहीण उभी आहे, ही सुद्धा आमची काकी आहे। तर आम्ही सकाळपासून जेवणाची सुरुवात करत होतो, म्हणजे बहिणीचं सासर हे देवगडचं असल्यामुळे तिथून जी माणसं येणार होती ती बऱ्याच लांबून प्रवास करून येणार होती, म्हणजे ते 8ला जरी निघाले तरी ते घरी आमच्या पोहोचेपर्यंत त्यांना 12 ते 12:30 होणार होते। आणि त्यांच्या नाश्ता पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्थासुद्धा आम्हाला करायची होती, म्हणून आम्ही खूप लवकर सकाळी सुरुवात केली होती। आणि बघा इथं चुली मांडलेल्या आहेत, तर भाजी झालेली आता इथे तयार। कसं नाही मी हा सगळा अनुभव पहिल्यांदाच घेणार होती, म्हणजे साखरपुड्याचं जेवण किंवा लग्नाचं जेवण असं कधी मी मोठ्या समारंभामध्ये जेवणाला कधी हात लावला नव्हता, पण थोडंफार का होईना मला जितकं होत होतं तितकं मी करत होते। आणि आता थोडं पीठ भिजवायला पण बसली बहिणींबरोबर। सर्वांच्या नाश्त्याची तयारीसुद्धा आम्हाला करायची होती, तर आम्ही समोसे बनवणार होतो। 300 समोसे आम्हाला बनवायचे होते, त्यासाठी आम्ही सध्या इतकं पीठ भिजवतो आहे, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 किलो आम्ही पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये आता ह्याचं मोहन घातलेलं आहे उकळत्या तुपाचं। आणि बघा इथे मस्त त्याला पहिल्यांदा आम्ही एकजीव करून घेतो पिठाला आणि त्यानंतर ते भिजवणार आहे। मंदिरासमोरच आमच्या काकांचं छोटंसं चहा पाण्याचं दुकान आहे, तिथे समोसे वगैरे आमच्या वहिनी बनवत असतात। समोस्यांच्या ऑर्डरसुद्धा गावातल्या त्या बऱ्यापैकी घेतात, त्यामुळे समोसे हे आम्ही घरीच बनवणार होतो आणि वहिनीला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत कशा किती प्रमाणात घ्यायच्या, त्यामुळे वहिनी आमच्यासोबतच काम करत होत्या आणि आम्ही 300 समोसे बनवणार होतो आता। थोडा घ्या 4 किलो कमी करून जा आयसो। गावी एखाद्या घरात लग्न असलं की त्या घरी सकाळपासून लगबग असते। घरातली जे लोक असतात ती तर असतातच, त्याचप्रमाणे गावातले इतर जे लोक असतात किंवा बायका असतात त्यासुद्धा तिथं लगबगीने काम करण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या परीने जी काही त्यांची मदत होते त्या करत असतात।
मग त्या कामाची कुठेही म्हणजे हे करू का ते करू का असं नसतं. जे मिळेल ते काम त्या करतात आणि त्यामुळे ना सगळी कामं अगदी सुव्यवस्थित होत असतात. हे आता तोरिंजनाचं झाड बाजूलाच आहे या घराच्या आणि बघा इथे लाकडं सगळी अरेंज करून ठेवलेली आहेत आणि हा आमचा मेन घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि इथे सुद्धा थोडीशी सजावट आता चालू केली आहे त्यांनी. थोड्या वेळाने माटवसुद्धा पडणार आहे, तो सुद्धा मी दाखवेन तुम्हाला. हे बघा असं साधंसंच डेकोरेशन आहे आणि ही वाट आहे, इथून खाली मंदिराची वाट आहे. मंदिराकडनं वर चढत पाहुणे येणार आहेत आता थोड्या वेळातच, ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि इथे बघा मस्त हा सगळा छान असा परिसर आहे घराच्या मागचा. इथे सगळ्या पोपळींच्या बागा आहेत आणि फळझाड आहेत, फुलझाड आहेत, मस्त आहे सर्व बाहेर. ही बघा कोण, ही बघा आमची वहिनी खाते पोहे, या पोहे खायला या. ही कोण, ही बहीण, ही कोण, वहिनी पण आणि बहीण पण, डबल रोल. आणि आमची काकी आमची करता भात करते. काकी भात करते. आता बाकीचं सगळं जेवण झालंय, ते आता भाताची तयारी चालू आहे. हे सगळं आमच्या आंघोळ्या झाल्या, घरी जाऊन दाखवते तुम्हाला आता. हा हॉल, ही बघा यांची नवरी बाई, हिचंच लग्न आहे, हिचं पण आहे. ही माझी दीदी बघ, डोळे बघ. हे आमचं मंडप, हे बघा. हे बघा रस्त्यावरून, हा रस्त्यावरून यायचं इकडे. त्याच्यानंतर हे घर आहे, हा मोठा भाऊ. सगळ्यांची लगबग चालू आहे सगळी. असा हॉल केलाय तयार. आता हे समोस्यासाठी बघा छोटे छोटे गोळे करून घेत. समोसे एका बाजूला बनवायला घेणार आहे आणि इथे काकी आमची म्हणजे रूपाची आई इथं आता समोसे तळण्यासाठी बसते आहे. तर जवळजवळ 5 लिटर तेल समोस्यांसाठी घेतलेलं आहे आणि आता इथे सुरुवात केली आहे समोसे करण्यासाठी. मला ही समोस्याची भाजी आणि इथे समोसे वहिनी आता एक एक करून फोल्ड करतात. ती सुद्धा थोडे लाटायला मदत करत होते. गोळे कर. काय दोन व्हायचे परत गरजच शांत आहे, राहू दे तिला. आणि दीपाली आमच्या इथे साखरपुड्यामध्ये दिराची ओटी भरण्याची पद्धत आहे आणि असे पोस्यानी 3 वेळा हे तांदूळ त्याच्या ओटीत ठेवायचे
जितके जास्त त्याच्या ओटीमध्ये जातील तितकी भरभराट त्यांच्या घराची आमच्या मुली करणार, असं ही एक प्रथा आहे अगोदरची. त्याप्रमाणे आमच्याकडे हा सगळा कार्यक्रम साजरा होतो आणि त्यानंतर मग अंगठी घालण्याचा जो कार्यक्रम असतो तो करायला आता सगळे बाहेर पडले. हे जे साखरपुडे दिसत आहेत, साखर भरली आहे त्यामध्ये, हे पुढे सुद्धा माझ्या बहिणीने नम्रताने तयार केलेत. मदत सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. आता याचा जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो आमच्या हळदीचा असणार आहे, त्यामुळे तो नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.